Hello students, welcome to the next lecture. This is the fourth lecture in the course of the basic mechanical engineering. Now in this lecture basically we are going to focus on the PDV work. Okay, PDV work for various reversible processes that we are going to discuss. And basically when we are going to discuss these reversible processes and PDV work, we are considering for a closed system. Okay, closed system साठी आपण discuss करणार आहे. For open system it becomes very complicated and that will not be asked in the exam. Okay, so we'll basically discuss for the closed system, and in the last lecture we have discussed the properties of the pure substance, right? We have covered that one. Now in the last lecture I told you that in the next lecture we will start the first law of thermodynamics or second law of the thermodynamics, but before that this is the important that PDV work for the various processes, and then we will move towards the first law and second law. Okay, so first we will discuss this one, that is the actually here basically we are discussing the work transfer. Okay, it's a work transfer basically आपण डिस्कस करणार आहे. आणि ज्यावेळेस मी तुम्हाला वर्क सांगितलं होतं, आय टोल्ड यू दॅट वर्क इज नथिंग बट युअर व्हॉट, इट इज अ ट्रान्झिएंट क्वांटिटी और इट इज अ बाउंड्री फेनॉमेना. ओके, ज्यावेळेस मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये वर्क विषयी सांगितलं होतं त्यावेळेस काय म्हटलं होतं की वर्क काय आहे, एक ट्रान्झिएंट फेनॉमेना आहे, किंवा तुम्हाला वर्क जर पाहिजे असेल तर यू हॅव टू स्टडी ॲट दी बाउंड्रीज. ओके, बाउंड्रीजवरती तुम्हाला वर्क भेटत असतं. लेट डिस्कस इट शॉर्टली अँड आफ्टर दॅट विल डिस्कस दी व्हेरियस रिव्हर्सिबल प्रोसेसेस विथ रिस्पेक्ट इन दी पर्स्पेक्टिव्ह ऑफ दी PDV work. Okay, first let me tell you what is this PDV work. Okay, we'll start this one. See what is mean by the PDV work. Let me give you the example. Suppose for example I am showing over here cylinder. Okay, मी काय करतो, piston cylinder arrangement इथे show करतो. Let's say these walls of the cylinder are restraining walls, that means they cannot move from its original position, right? And let's say I am showing a piston over here, and this piston can move backward and forward. Okay, so I am showing the piston and cylinder arrangement over here. So let's say this is a piston over here, and inside these boundaries. Okay, inside these boundaries कोणकोणत्या boundaries आहेत आता, ऑब्वियसली या जे सिलेंडरचे वॉल आहे आणि जे काही तुमचं पिस्टन आहे आणि सिलेंडरचे वॉल आहे त्या काय येणार इथं बाउंड्री म्हणून ॲक्ट होणार आहे, बरोबर. मग आता लेट्स से व्हॉट विल बी आवर सिस्टीम, आपली सिस्टीम कोणती असणार आहे, ऑब्वियसली इनसाइड धीस सिलेंडर जो काही तुमचा गॅस मॉलिक्युल्स असणार आहे, धीस गॅस मॉलिक्युल्स विल बी दी सिस्टीम फॉर अस. ओके, ही काय असणार आहे आपल्यासाठी सिस्टीम असणार आहे. आता हे तुम्हाला ऑलरेडी आपण दिस इज दी फोर्थ लेक्चर, आता तुम्हाला माहीत आहे की सिस्टीम काय आहे, बाउंड्री काय आहे, सराउंडिंग काय आहे. ओके, नाउ सी हियर. आता सपोज आय वॉन्ट टू कॉम्प्रेस दिस गॅस. ओके, हा जो याच्यामध्ये गॅस फिलअप केलेला आहे, आय वॉन्ट टू कॉम्प्रेस दिस गॅस. ओके, आता मला सांगा ह्या गॅसला जर मला कॉम्प्रेस जर करायचं असेल, इफ आय वॉन्ट टू कॉम्प्रेस दिस गॅस, ऑब्वियसली आय विल अप्लाय दी एक्सटर्नल प्रेशर ओव्हर हिअर ऑन दिस पिस्टन. ओके, ह्या पिस्टनवरती मी काय करणार आहे, एक्सटर्नल प्रेशर अप्लाय करणार आहे. लेट्स से आय एम अप्लाइंग अ प्रेशर एफ ओव्हर हिअर, मी काय करतो इथं एफ प्रेशर अप्लाय करतोय. मला सांगा इथं जर सॉरी एफ फोर्स अप्लाय करतोय, दिस इज द एफ फोर्स आय एम अप्लाइंग ओव्हर हिअर. मग आता इथं जर एफ फोर्स अप्लाय करत असेल तर ऑब्वियसली दिस गॅस मॉलिक्यूल विल ट्राय टू कम क्लोजर. ओके, हे जे गॅसचे मॉलिक्यूल आहे ते एकमेकाच्या क्लोज येण्याचा ट्राय करणार, अँड ऑब्वियसली इंटरनली दिस गॅस मॉलिक्यूल विल ट्राय टू एक्झर्ट दी प्रेशर ऑन दिस पिस्टन. ओके, या पिस्टनवरती हे जे गॅसचे मॉलिक्यूल हे काय करणार आहे, प्रेशर एक्झर्ट करणार आहे. मग मला सांगा हा जे पिस्टन आहे, ॲक्च्युली हिअर दिस इज अ 2D डायग्राम. ऑब्वियसली हे पिस्टनचं काहीतरी काय असणार आहे, इकडं काहीतरी विड्थ असणार आहे, बरोबर. मग हा जो काही क्रॉस सेक्शनल एरिया तुम्हाला दिसतोय, तर या क्रॉस सेक्शनल एरियावरती इथं काहीतरी काय होतं, हे पी काय होतं, प्रेशर ॲक्ट होतं. ओके, मग आता मला सांगा इथला जर काहीतरी क्रॉस सेक्शन एरिया लेट्स से इट इज अ स्मॉल ए, आणि हा पी इंटू ए याच्यावरती काय करणार आहे, एक रिझल्टंट फोर्स इथं अप्लाय करणार आहे. ओके, इथं काय करणार आहे, एक रिझल्टंट फोर्स अप्लाय करणार आहे. लेट्स से दिस इज आर फोर्स. ओके, हा काय आहे, आर फोर्स आहे. मी आर का म्हणतोय, कारण आपण हा जो एक्सटर्नल फोर्स इथं अप्लाय करतोय पिस्टनवरती, त्याला हा आर काय भेटते, आपल्याला रिॲक्शन भेटते फ्रॉम दी गॅस. ओके, ही रिॲक्शन भेटते. मग मला सांगा अप टू व्हॉट स्टेज यू कॅन मूव दिस पिस्टन इन दिस डायरेक्शन. कोणत्या स्टेजपर्यंत तुम्ही हे पिस्टन जे आहे ते ह्या डायरेक्शनला मूव करू शकता, तर जिथपर्यंत तुम्ही मूव करू शकता, कुठपर्यंत, जोपर्यंत दिस आर बिकम इज इक्वल टू एफ. ओके, म्हणजे जो इंटरनल तुम्हाला रेजिस्टन्स भेटतोय तो जर एक्सटर्नल फोर्स एवढा झाला तर सिस्टीम काय असणार आहे, इट विल बी इन इक्विलिब्रियम अँड यू विल नॉट बी एबल टू मूव दिस पिस्टन इनसाइड, फर्दर इनसाइड. ओके, लेट्स से की ज्यावेळेस तुम्ही हे पिस्टन मूव करताय, लेट्स से दिस पिस्टन यू हॅव मूव्ड बाय सम अमाऊंट डेल्टा एल. ओके, काहीतरी डेल्टा एल अमाऊंटनं तुम्ही काय केलं, ह्या पिस्टनला काय केलं, इनसाइड मूव केलेलं आहे, बरोबर. मग आता डेल्टा एल अमाऊंटनं मूव केल्यानंतर टेल मी माय डिअर फ्रेंड्स, वेन वी डिस्कस अबाउट दी वर्क, what is this work? Work is nothing but, generally we gave the definition like for what it is nothing but the force into displacement, right? Force into displacement is nothing but the work. मग आता मला इथं ज्यावेळेस हा पिस्टन बाय डेल्टा एल अमाऊंटनं मूव झाला त्यावेळेस जर मला वर्क डन काढायचं असेल तर मी कसं काढू शकतो, ऑब्वियसली दॅट वर्क डन विल बी इक्वल टू, दॅट वर्क डन विल बी इज इक्वल टू व्हॉट, इट विल बी इज इक्वल टू
this force, okay, this force into delta L, okay, because force is applying over here F and delta L amount ना काय झालेली आहे डिस्प्लेसमेंट झालेली आहे. मग दॅट W इज इक्वल टू व्हॉट F इंटू DL. मग आता मला ह्या F ला जर राईट करायचं असेल तर मी कसं लिहू शकतो, ऑब्वियसली दिस प्रेशर इंटू एरिया, ओके, प्रेशर इंटू एरिया काय लिहू शकतो मी, फोर्स लिहू शकतो, ओके, अँड दिस डेल्टा L विल बी ॲज इट इज. नाव सी हिअर, if you observe here, obviously we can write again like this, P is equal to W is equal to P into आता ऑब्वियसली बघा हा आपण स्मॉल अमाऊंटनं डेल्टा एल अमाऊंटनं याला काय केलेलं आहे, मूव केलेलं आहे. मग आपलं जे वर्क डन भेटणार आहे इट विल ऑल्सो बी स्मॉल, सो वी विल शो इट बाय लेटर DW, ओके. मग DW इक्वल टू काय भेटणार आपल्याला, P इंटू A इंटू DL. आता मला सांगा हा एरिया इंटू लेंथ, ऑब्वियसली इट विल बी वॉट, जेवढं व्हॉल्यूम तुम्ही इनसाइड मूव झालेला आहे किंवा जेवढ्या व्हॉल्यूमनं तुम्ही याला कॉम्प्रेस केलेला आहे तो काय असणार आहे, हा व्हॉल्यूम असणार आहे. सो ऑब्वियसली डेल्टा एल अमाऊंट आहे, सो द व्हॉल्यूम विल बी ऑल्सो बी व्हेरी स्मॉल, सो वी विल राईट DW इज इक्वल टू P इंटू DV, ओके, दिस A इंटू DL विल बी DV, ओके. मग आता हे झालं वर्क डन व्हेन युअर पिस्टन मूव बाय अमाऊंट डेल्टा एल, ओके. मग जर टोटल अमाऊंटनं जर मूव झाला तर व्हॉट कॅन बी वर्क डन, ऑब्वियसली टोटल वर्क डन विल बी इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ DW, राईट, अँड इट विल बी W इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ DW इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ व्हॉट P इंटू DV, ओके. दिस इज नथिंग बट दी PV वर्क, दिस इज नथिंग बट दी PV वर्क, ओके. यालाच आपण काय म्हणत असतो, PV वर्क म्हणत असतो. मग हा जो P इंटू DV जे वर्क डन आहे हे आपल्याला व्हेरियस प्रोसेससाठी कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे आपल्याला आता फॉर्म्युला भेटलेला आहे की वर्क डन कसं कॅल्क्युलेट करणार, विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला वी कॅन कॅल्क्युलेट दी वर्क डन. पण त्याला आता वेगवेगळ्या प्रोसेससाठी कसं कॅल्क्युलेट करणार, कारण बघा इथं ज्यावेळेस मी प्रेशर आणि व्हॉल्यूम घेतोय तर ह्या प्रेशर आणि व्हॉल्यूमच्या कंडिशन वेगवेगळ्या प्रोसेससाठी काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. आपण दी फर्स्ट लेक्चरमध्ये आपण वेगवेगळ्या टाईपच्या प्रोसेसेस बघितल्या होत्या, बरोबर, आणि त्या ऑलरेडी तुम्हाला माहीत पण आहे, आयसोकोरिक प्रोसेस, आयसोबारिक प्रोसेस वगैरे, राईट. सो विल डिस्कस फॉर ईच प्रोसेस व्हॉट इज दिस PV वर्क डन, राईट. सो लेट मी डिस्कस फॉर डिफरंट प्रोसेसेस. फर्स्ट विल डिस्कस फॉर दी isobaric process, but before that isobaric process let me give you the more clear idea about this PdV. आता हा PdV काय रिप्रेझेंट करतोय, PdV जर तुम्ही जर बघितलं, इफ यू सी दी प्रेशर व्हॉल्यूम डायग्राम, तुम्हाला जर प्रेशर व्हॉल्यूम डायग्राम जर बघितली, लेट मी ड्रॉ इट. सी हिअर सपोज दिस इज द y axis over here and let's say this is the x axis over here, right. Suppose here it is on x axis there is a volume, generally we denote by letter V, and let's say here it is on y axis it is a pressure, we are denoting with letter P, okay. सपोज फॉर एक्झाम्पल तुमची एखादी प्रोसेस आहे, आता आपण पर्टिक्युलर प्रोसेससाठी नाही म्हणत आहे, सपोज एखादी जनरल प्रोसेस आहे अँड दॅट प्रोसेस काय असणार आहे, इट लेट्स से त्या प्रोसेसनं हा पाथ फॉलो केलेला आहे. आता याला मी प्रोसेस का म्हटलं, बिकॉज इट चेंजेस फ्रॉम स्टेट 1 टू स्टेट 2, बरोबर. आपण बघितलं होतं की स्टेटमध्ये जर चेंज झाला तर त्याला आपण काय म्हणतो, प्रोसेस म्हणतो, राईट. मग आता जर मी एखाद्या पर्टिक्युलर पॉईंटला जर बघितलं तर बघा ही काय आहे, एक स्टेज 1 आहे. स्टेज 1ला काहीतरी इथं काय होतं, व्हॉल्यूम V1 होतं आणि इथं काहीतरी प्रेशर काय होतं, P1 होता, राईट. सिमिलरली इथं स्टेट 2ला काहीतरी व्हॉल्यूम V2 होतं आणि त्यात स्टेट 2लाच इथं काहीतरी प्रेशर जे होतं ते किती होतं, P2 होतं, राईट. मग आता मला सांगा हा जो पूर्ण एरिया अंडर दी कर्व आहे, हा एरिया अंडर दी कर्व जर मला काढायचा असेल तर मी त्यासाठी काय करणार, एक ॲज पर युअर बेसिक मॅथमॅटिक्स आपण काय करतो असतो, एक स्मॉल स्ट्रीप कन्सिडर करतो असतो, बरोबर. मग आता इथं मी जर स्मॉल स्ट्रीप जर मी कन्सिडर केली तर याचं मॅग्निट्यूड काय असणार आहे, ऑर्डिनेट P असणार आहे, बरोबर. आणि हा स्मॉल लेंथ किती असणार आहे, स्ट्रीपची लेंथ, स्ट्रीपची विड्थ किती असणार आहे, DV, बरोबर. मग आता मला सांगा इथं आपण बघितलं की वर्क डन, स्मॉल वर्क डन कसं काढतो आपण, इंटिग्रेशन ऑफ P इंटू DV, ओके. मग हा P इंटू DV काय देतो तुम्हाला, हा P इंटू DV ह्या स्ट्रीपचा एरिया तुम्हाला देतोय, बरोबर. मग मला जर टोटल वर्क डन काढायचं असेल तर मी ह्या टोटल अशा जर इन्फानाईट स्ट्रीप इथं बनतील, बरोबर. ह्या इन्फानाईट स्ट्रीपचा मी जर एरिया जर टोटल घेतला एरिया तर मला काय भेटणार आहे, ह्या टोटल कर्वच्या अंडरचा एरिया भेटणार आहे. म्हणजेच मी काय म्हणू शकतो की हा जो टोटल वर्क डन तुमचा असणार आहे इट इज नथिंग बट दी एरिया अंडर P versus V डायग्राम, ओके. एरिया अंडर P versus डायग्राम, दिस इज इम्पॉर्टंट फ्रॉम द MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू, ओके. जे टोटल वर्क डन तुमचं असणार आहे ते काय असणार आहे, PV डायग्रामचा काय असणार आहे, एरिया असणार आहे, ओके. आय थिंक तुम्हाला हे क्लिअर झालं. आता याचाच यूज करून हे जे आपण बेसिक सांगितलं आहे या बेसिकचाच यूज करून आपल्याला काय करायचं आहे, वी वॉन्ट टू डिस्कस दिस PV वर्क फॉर व्हेरियस प्रोसेसेस, ओके. फर्स्ट विल डिस्कस फॉर दी कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस. जसं मी आता इथं तुम्हाला सांगितलं होतं की इथं मी तुम्हाला ज्यावेळेस PV वर्क सांगितलं त्यावेळेस काय म्हटलं होतं की हा जो मी तुम्हाला इथं पाथ शो केलेला आहे, ही जी प्रोसेस शो केलेली आहे ही काय एक जनरल प्रोसेस आहे. मग आता आपण पर्टिक्युलर प्रोसेससाठी कन्सिडर करणार आहे. लेट्स से की आपली जी आता प्रोसेस होते आहे ती कोणती प्रोसेस आहे, कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस आहे. म्हणजे अशी प्रोसेस की ज्याला आपण काय केलेलं आहे, प्रेशरला कॉन्स्टंट ठेवलेलं आहे, दॅट इज कॉन्स्टंट प्रेशर
प्रोसेस, राईट. आणि अशी जी प्रोसेस असते की ज्याच्यामध्ये प्रेशर कॉन्स्टंट असतो त्याला तुम्ही काय म्हणत असता, यू कॉल इट ॲज अ आयसोबारिक प्रोसेस. ओके, त्याला तुम्ही काय म्हणता, आयसोबारिक प्रोसेस म्हणत असता, बरोबर. मग आता बघा, हे आयसोबारिक जी प्रोसेस असणार आहे त्याच्यासाठी पी वर्सेस व्हीची डायग्राम कशी असणार आहे, पी वर्सेस व्हीचा ग्राफ कसा असणार आहे. लेट मी शो दिस. लेट से दिस इज अ पी ॲक्सिस अँड लेट से दिस इज अ व्ही ॲक्सिस, राईट. मग मला सांगा याच्यासाठी पी वर्सेस व्हीची डायग्राम कशी असणार आहे. तुम्ही काय म्हणताय की कॉन्स्टंट प्रेशर आहे थ्रू आउट दी प्रोसेस, कॉन्स्टंट काय आहे, प्रेशर आहे. मग प्रेशर जर थ्रू आउट कॉन्स्टंट असेल तर लेट्स से आय एम कन्सिडरिंग हिअर स्टेट 1. मी काय करतो इथं स्टेट 1 कन्सिडर करतो. आणि मला सांगा थ्रू आउट दी प्रोसेस जर प्रेशर जर कॉन्स्टंट असेल तर ऑब्वियसली एकच प्रेशर काय असणार आहे, ज्यावेळेस तुम्ही स्टेट 1 कडनं स्टेट 2ला जाणार आहे तर थ्रू आउट तुमचं प्रेशर काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. लेट्स से दॅट प्रेशर इज पी. ओके, म्हणजे बघा आता आपल्याला जो आयसोबारिक प्रोसेससाठी ग्राफ कसा भेटलेला आहे, एक स्ट्रेट लाईन विच इज पॅरलल टू दिस व्हॉल्यूम ॲक्सिस, बरोबर. या व्हॉल्यूम ॲक्सिसला काय आहे तुमची हा जो प्रोसेस आहे, ही प्रोसेसचा जो ग्राफ आहे तो काय आहे, पॅरलल आहे, बरोबर. मग आता आपल्याला ग्राफ भेटला. मग आता आपल्याला काय करायचं आहे की ह्या प्रोसेसमध्ये किती वर्क डन होईल हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, बरोबर. मग आता मला सांगा, जर वर्क डन जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर तुमच्याकडे फॉर्म्युला काय आहे, दॅट वर्क डन इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ पी इंटू डी व्ही, बरोबर. आत्ताच आपण बघितलं. आणि ह्या प्रोसेसची जी कॅरेक्टरिस्टिक आहे, ह्या प्रोसेसची कॅरेक्टरिस्टिक काय आहे की आपलं जे प्रेशर आहे, प्रेशर काय आहे, कॉन्स्टंट आहे, बरोबर. प्रेशर काय आहे, कॉन्स्टंट आहे. मग आपण काय म्हणत असतो की टोटल वर्क डन काय असतं, इट इज नथिंग बट दी एरिया अंडर दी पी व्ही डायग्राम. आता पी व्ही डायग्राम कोणती आहे, ही आहे आपली पी व्ही डायग्राम, बरोबर. मग ह्या डायग्रामच्या अंडरचा हा जो एरिया आहे, हा एरिया आपल्याला आता काय करायचा आहे, कॅल्क्युलेट करायचा आहे, बरोबर. मग आता हा एरिया कॅल्क्युलेट करताना मला सांगा, लेट्स से की स्टेट 1ला असताना तुमचं प्रेशर पी आहे आणि स्टेट 2ला असताना प्रेशर पीच आहे, बरोबर. पण व्हॉल्यूम जे आहे स्टेट 1ला तुमचं व्हॉल्यूम लेट्स से इट इज अ V1 आणि स्टेट 2ला लेट्स से युअर व्हॉल्यूम इज V2, बरोबर. V2 तुमचं व्हॉल्यूम आहे. आता मला सांगा, ज्यावेळेस मला हा बाय फॉर्म्युला कॅल्क्युलेट करायचा आहे, दॅट डब्ल्यू इज इक्वल टू, हा पी काय आहे, कॉन्स्टंट आहे, सो इट विल बी आउट ऑफ इंटिग्रेशन इंटू डी व्ही, बरोबर. आता हा डी व्ही काय शो करतो, इट इज अ चेंज इन व्हॉल्यूम. मग चेंज इन व्हॉल्यूम कुठून कुठं चेंज होतं तुमचा, V1 टू V2, बरोबर. म्हणजे तुमचे लिमिट ऑफ इंटिग्रेशन काय असणार आहे, V1 टू V2. सो व्हॉट यू विल गेट, दॅट डब्ल्यू इज इक्वल टू पी इंटू V2 मायनस V1. ओके, सो दिस इज नथिंग बट दी टोटल वर्क डन इन दी आयसोबारिक प्रोसेस. ओके, हे काय तुम्हाला शो करते ह्या बाय विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला तुम्ही काय करू शकता, टोटल वर्क डन इन द आयसोबारिक प्रोसेस तुम्ही काय करू शकता, कॅल्क्युलेट करू शकता. ओके, आय थिंक तुम्हाला क्लिअर झालं असेल. खूप इझी आहे. फक्त काय इथं तुमची प्रोसेस कोणती आहे, त्याची कॅरेक्टरिस्टिक काय आहे, त्याच्यानंतर तुम्ही हा ग्राफ ड्रॉ करा. त्याच्यानुसार हा ग्राफ ड्रॉ केल्यानंतर तुम्ही इझिली काय करू शकता, एरिया अंडर द कर्व कॅल्क्युलेट करू शकता, राईट. सो लेट मी डिस्कस फॉर द नेक्स्ट प्रोसेस. नेक्स्ट प्रोसेस जी असणार आहे आपली, दॅट इज नथिंग बट युअर कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस. अगोदरच्या प्रोसेसमध्ये काय ठेवलं होतं आपण, प्रेशरला कॉन्स्टंट ठेवलं होतं. नाव विल पुट दी व्हॉल्यूम ॲज अ कॉन्स्टंट क्वांटिटी. ओके, मग आता कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस त्यालाच आपण काय म्हणतो असतो, वी जनरली कॉल इट ॲज अ आयसोकोरिक प्रोसेस. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो, कोरिक प्रोसेस. ओके, आता बघा आयसोकोरिक प्रोसेससाठी तुमचा पी वर्सेस व्ही डायग्राम कसे येणार. लेट मी शो हिअर. सपोज दिस इज अगेन अ पी ॲक्सिस ओव्हर हिअर अँड लेट से युअर दिस इज नथिंग बट दी व्हॉल्यूम ॲक्सिस ओव्हर, राईट. नाव सी हिअर, प्रोसेसची कॅरेक्टरिस्टिक काय आहे, प्रोसेस म्हणते की व्हॉल्यूम काय असणार आहे, तुमचा कॉन्स्टंट असणार आहे, बरोबर. मग थ्रू आउट प्रोसेस होताना तुमचा व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट असेल तर व्हॉल्यूम आता काय आहे, कॉन्स्टंट आहे. आणि व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट असेल तर ऑब्वियसली तुमचा जो पी व्ही जो ग्राफ भेटणार आहे, इट विल बी लाईक दिस. ओके, तो पी व्ही ग्राफ जो असणार आहे, दॅट पी व्ही ग्राफ विल बी लाईक दिस. लेट्स से युअर सिस्टीम इज मूव फ्रॉम दिस स्टेट 1 टू दिस स्टेट 2. ओके, मग ज्यावेळेस तुमची सिस्टीम स्टेट 1 करणं स्टेट 2ला गेली तर त्यावेळेस थ्रूआउट सिस्टीमची ज्यावेळेस प्रोसेस झालेली आहे त्यावेळेस इथं व्हॉल्यूम काय होता, लेट्स से इथं व्हॉल्यूम काय होता, व्ही व्हॉल्यूम होता, बरोबर. कारण तो काय आहे, कॉन्स्टंट आहे थ्रूआउट. त्याच्यानंतर बघा, ज्यावेळेस तुमचं स्टेट 1ला तुम्ही होता, लेट्स से ती स्टेट 1ला असताना तुमचा जो प्रेशर होता, लेट्स से इट इज अ P1. आणि ज्यावेळेस स्टेट 2ला तुम्ही रीच झाला, लेट्स से दॅट टाईम युअर प्रेशर इज P2, बरोबर. व्हेन यू आर मूविंग फ्रॉम 1 टू 2. ओके, आता नेक्स्ट बघा, आता इथं आपल्याला काय करायचं आहे, ह्या प्रोसेसमध्ये किती वर्क डन होईल हे कॅल्क्युलेट करायचं आहे. मग आता इथं वर्क डन किती होईल, तर वी नो दी जनरल फॉर्म्युला. व्हॉट इज दी जनरल फॉर्म्युला, दॅट जनरल फॉर्म्युला इज नथिंग बट टोटल वर्क डन इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ पी इंटू डी व्ही, बरोबर. आता बघा, डब्ल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ पी. आता पी तिथं कॉन्स्टंट नाही आहे, पण तुमचं काय आहे, डी व्ही. आता बघा, हा डी व्ही काय असणार आहे, दिस डी व्ही इज नथिंग बट दी चेंज इन व्हॉल्यूम. हा डी व्ही काय आहे, डी व्ही इज नथिंग बट दी चेंज इन व्हॉल्यूम. अँड टेल मी माय डिअर फ्रेंड्स, इज देअर एनी व्हॉल्यूम चेंज इज हिअर, नो व्हॉल्यूम चेंज. ओके, हिअर नो व्हॉल्यूम चेंज. आणि व्हॉल्यूम चेंज जर इथं नसेल तर आपण काय म्हणू शकतो, दॅट डी व्ही विल बी इक्वल टू 0. ओके, डी व्ही विल बी इक्वल टू 0. आणि मला सांगा, हा डी व्ही इक्वल टू जर 0 असेल तर ऑब्वियसली युअर वर्क डन विल बी इक्वल टू वॉट, 0.
सो इन एक्झाम जर तुम्हाला क्वेश्चन विचारला जात असेल तर व्हॉट विल बी वर्क डन इन द आयसोकोरिक प्रोसेस वेन देर इज अ क्लोज्ड सिस्टीम. तर क्लोज सिस्टीममध्ये जर तुमचा व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर ऑब्वियसली तिथं काही प्रोसेस होणार आहे की नाही होणार आहे, बरोबर. फॉर एक्झाम्पल मी जर तुम्हाला सांगायचं झालं तर बघा, आता सगळ्यात सुरुवातीला ज्यावेळेस आपण लेक्चर स्टार्ट केलं त्यावेळेस काय घेतलं होता, एक क्लोज सिलेंडर घेतला होता, बरोबर. आणि या सिलेंडरच्या तिन्ही वॉल काय होता, इट इज अ कन्स्ट्रेनिंग वॉल होत्या, बरोबर. आणि इथं काय केलं होतं आपण, पिस्टनला शो केलं होतं. आणि आता बघा व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवायचा आहे तुम्हाला. आता इथला जर व्हॉल्यूम जर तुम्हाला कॉन्स्टंट ठेवायचा असेल तर या पिस्टनला तुम्हाला पुढं पण मूव्ह करता येणार नाही आणि बॅकवर्ड पण मूव्ह करता येणार नाही. मग पिस्टन पण त्याच्या ठिकाणी आहे, या वॉल पण त्याच्या ठिकाणी आहे, हा म्हणजे हा व्हॉल्यूमच चेंज होत नाही. आणि या पिस्टनची जर डिस्प्लेसमेंटच होत नाही तर वर्क डन कसं होणार, ओके. कारण वर्क डन काय असतं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग याची डिस्प्लेसमेंटच होत नाही, डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू 0 आहे, तर ऑब्वियसली वर्क डन इज इक्वल टू 0. दिस इज द लॉजिक बिहाइंड दिस, राईट. सो आयसोकोरिक प्रोसेस काय आहे की जिथं व्हॉल्यूम चेंज होत नाही. आणि ही जी सिस्टीम मी तुम्हाला शो केलेली आहे ही सिस्टीम काय आहे, ऑब्वियसली इट इज अ क्लोज सिस्टीम, ओके. इट इज अ क्लोज्ड सिस्टीम. पण तो ओपन सिस्टीममध्ये हे वर्क डन 0 असणार नाही, बरोबर. हे क्लोज्ड सिस्टीम आपण पर्टिक्युलरली क्लोज्ड सिस्टीमसाठी काय करतोय, डिस्कस करतोय. मग क्लोज्ड सिस्टीमसाठी जर आयसोकोरिक प्रोसेस असेल तर युअर वर्क डन विल बी इक्वल टू 0, राईट. बट इफ इट इज अ ओपन सिस्टीम इन दी आयसोकोरिक प्रोसेस द वर्क डन विल नॉट बी इक्वल टू 0. दिस इज द की पॉईंट, तुम्ही काय करा त्याला नोट करा, ओके. सो दिस इज अबाउट द आयसोकोरिक प्रोसेस. नाउ लेट्स डिस्कस फॉर नेक्स्ट प्रोसेस, दॅट इज नथिंग बट दी आयसोथर्मल प्रोसेस, ओके. नेक्स्ट आपल्याला कशासाठी डिस्कस करायचं आहे, आयसोथर्मल प्रोसेससाठी. लेट मी डिस्कस for next, that is nothing but the isothermal process, okay. isothermal process साठी आपण काय करूया आता, डिस्कस करूया. मला सांगा what is mean by the isothermal process. It is the process in which we are keeping our temperature, that is T is equal to constant, okay. टेम्परेचरला आपण काय पुट करतो, ॲज अ कॉन्स्टंट पुट करतो, किंवा थ्रूआउट प्रोसेस करताना आपण टेम्परेचरला चेंज होऊ देत नाही, बरोबर. तर अशा प्रोसेसला आपण काय म्हणतो, आयसोथर्मल प्रोसेस होतो. आता आयसोथर्मल प्रोसेसचं वर्क डन कॅल्क्युलेट करताना आय शुड गिव्ह यू दी आय मस्ट गिव्ह यू दी रेफरन्स ऑफ युअर ideal gas equation. What is your ideal gas equation? That ideal gas equation is nothing but the PV is equal to R into T, right. PV is equal to R into T. Generally it is written as PV is equal to nRT, and this n is nothing but the number of moles, okay. I will not put that n over here, we are just writing PV is equal to RT, right. And what is this R? This R is nothing but the gas constant, right. This R is nothing but the gas constant. This R is nothing but the constant. And how to calculate this R? This R can be calculated by R naught divided by mu, okay. And again, what is this R naught? This R naught is nothing but the universal gas constant, okay. Universal gas constant. युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. हा आर नॉट काय आहे, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. आणि हा आर काय आहे, आयडियल गॅस कॉन्स्टंट, ओके. दिस इज नथिंग बट द आयडियल गॅस कॉन्स्टंट, ओके. आता हा युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे तो सगळ्या गॅसेससाठी किंवा कोणत्या सबस्टन्ससाठी कॉन्स्टंट असणार आहे. अँड दॅट्स इट्स व्हॅल्यू इज नथिंग बट 8.314 किलो जूल पर किलो मोल पर केल्विन, राईट. दिस इज द युनिट ऑफ दिस युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. आता डिवाइड बाय आपण म्यू करतोय. व्हॉट इज दिस म्यू? दिस म्यू इज नथिंग बट द ॲटॉमिक मास, ओके. दिस म्यू इज नथिंग बट द ॲटॉमिक मास. म्हणजे तुम्ही कोणत्या पण गॅससाठी विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला तुम्ही काय करू शकता, ह्या आरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता. कारण हा आर नॉट तर कॉन्स्टंट असणार आहे, आणि त्याला जो तुमचा पर्टिक्युलर गॅस आहे त्याच्या ॲटॉमिक मासनं जर डिवाइड केलं तर तुम्ही ह्या आरची व्हॅल्यू काय करू शकता, कॅल्क्युलेट करू शकता. नाउ इफ यू ऑब्झर्व फॉर दिस आयसोथर्मल प्रोसेस, या आयसोथर्मल प्रोसेससाठी जर तुम्ही डिस्कस करत असाल तर तुम्ही काय म्हणू शकता, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, मग पी व्ही इज इक्वल टू आर टी आहे, आणि हे टेम्परेचर तुमचं काय आहे, कॉन्स्टंट आहे. तर तुम्ही काय म्हणू शकता, ऑब्वियसली यू कॅन से दॅट पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट. आता पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट मी काय म्हणलं, कारण हा आर पण काय आहे, तुमचा कॉन्स्टंट आहे. म्हणजे ऑब्वियसली दिस पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट. हा काय भेटला आपल्याला, कॅरेक्टरिस्टिक भेटली कशाची, आयसोथर्मल प्रोसेसची. मग आता पी व्ही इज इक्वल टू जर कॉन्स्टंट असेल तर लेट्स से आय एम ड्रॉइंग द ग्राफ ओव्हर हिअर फॉर आयसोथर्मल प्रोसेस. मी काय करतो, इथं आयसोथर्मल प्रोसेससाठी ग्राफ ड्रॉ करतो. लेट्स से दिस इज अ पी ॲक्सिस अँड दिस इज अ व्हॉल्यूम ॲक्सिस, ओके. लेट्स से यू आर गेटिंग दी ग्राफ लाईक दिस, ओके. अशा प्रकारे तुम्हाला काहीतरी ग्राफ भेटतोय. लेट्स से हिअर युअर स्टेट 1 इज हिअर अँड लेट्स से युअर स्टेट 2 इज ओव्हर हिअर, राईट. नाव सी हिअर, ऑब्वियसली स्टेट 1ला असताना तुमचा व्हॉल्यूम काहीतरी V1 असणार आहे, आणि स्टेट 2ला व्हॉल्यूम V2 असणार आहे. सिमिलरली स्टेट 1ला ज्यावेळेस आहे त्यावेळेस प्रेशर P1 असणार आहे, आणि स्टेट 2ला असताना तुमचं प्रेशर काय असणार आहे, P2 असणार आहे, बरोबर. आणि जर मी इंटरमिजिएट जर स्ट्रीप जर कन्सिडर केली इन ऑर्डर टू कॅल्क्युलेट दी टोटल वर्क डन, ऑब्वियसली लेट्स इथला ऑर्डिनेट काय असणार आहे, P ऑर्डिनेट असणार आहे, बरोबर. मग आता बघा, पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट असेल तर मी काय राईट करू शकतो, ऑब्वियसली या इंटरमिजिएट पॉईंटला जर मी पकडलं तर काय म्हणू शकतो, इंटरमिजिएट पॉईंटला P इंटू व्ही म्हणू शकतो. या स्टेट 1ला मी काय म्हणू शकतो, स्टेट 1ला लेट्स से P1 V1 अँड इज इक्वल टू P2 V2. म्हणजे थ्रू आउट प्रोसेस तुमचा P इंटू व्हीचा जो प्रोडक्ट आहे तो काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे, बरोबर.
मग यावरूनच मी काय आणखी कन्क्लुजन राईट डाऊन करू शकतो, दॅट P1 डिवाइड बाय P2 विल बी इक्वल टू V2 डिवाइड बाय V1, बरोबर. याला असं मी राईट करू शकतो, राईट. मग दीज आर ऑल दी कॅरेक्टरिस्टिक ऑफ दिस प्रोसेस. या प्रोसेसच्या ह्या काय आहे, कॅरेक्टरिस्टिक आहे. मग आता बघा ह्या इक्वेशनवरनं मी काय राईट करू शकतो, P इज इक्वल टू P1 V1 डिवाइड बाय टोटल V, ओके. असं मी राईट करू शकतो. ऑब्वियसली आय कॅन राईट दिस वन. मग आता बघा याचा यूज करून मी वर्क डन कसं कॅल्क्युलेट करणार, सी हिअर. वर्क डनचा फॉर्म्युला काय आपला, टोटल वर्क डन वी कॅल्क्युलेट लाईक दिस, W इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ P इंटू DV. मग मला सांगा इंटिग्रेशन ऑफ Pचा फॉर्म्युला काय भेटला आपल्याला, इट इज अ P1 V1 डिवाइड बाय टोटल व्हॉल्यूम इंटू DV, राईट. मग आता P1 V1 तर कॉन्स्टंट आहे. आपण आत्ताच बघितलं की ह्या प्रोसेससाठी हा P1 V1 काय आहे, इज इक्वल टू कॉन्स्टंट. इट इज अ कॉन्स्टंट क्वांटिटी. मग आता बघा हे जर कॉन्स्टंट असेल तर ह्या P1 V1ला आय कॅन टेक आउट ऑफ द इंटिग्रेशन. सो W इज इक्वल टू P1 V1 इंटू इंटिग्रेशन ऑफ DV डिवाइड बाय V. आता व्हॉल्यूम कुठनं कुठं चेंज होतो, इट इज चेंजिंग फ्रॉम V1 टू V2. सो लिमिट ऑफ इंटिग्रेशन विल बी V1 V2, राईट. So see here, if you solve this one, obviously you will get is equal to P1 V1 into ln V2 minus ln V1, okay. Log of V2 minus log of natural logarithm of V2 minus natural logarithm of V1, right. मग यालाच तुम्ही कसं राईट करू शकता, you can write it is like this, that W is equal to P1 V1 into ln of V2 divided by V1, okay. This will be the total work done by the isothermal process, okay. Isothermal process मध्ये total work done जर तुम्हाला विचारलं in the MCQ तर you can calculate by this formula, किंवा तुम्हाला डायरेक्टली फॉर्म्युला पण विचारला जाऊ शकतो, ओके, राईट. आता यालाच फर्दर आपण कसं राईट करू शकतो बघा, इथं आपण राईट केलं होतं दॅट P1 P2 इज इक्वल टू V2 बाय V1, बरोबर. मग या V2 बाय V1ला मी P1 बाय P2 रिप्लेस करू शकतो. ऑब्वियसली आय कॅन रिप्लेस इट, राईट. सो how can I write that W is equal to P1 V1 into ln of what, it will be P1 divided by P2, right. So these are the two formulas with the help of which we can calculate the total work done in the isothermal process, right. I think तुम्हाला आता हे क्लिअर झालं असेल how to calculate the work done in the isothermal process, right. Now next we will calculate the total work done for the polytropic process, okay. Next आपण कशासाठी कॅल्क्युलेट करणार आहे, we will calculate for the polytropic process. Now what are these polytropic process, तुम्ही जनरली नाव ऐकलं असेल polytropic process, okay. So let me explain the fourth process, that is nothing but the for polytropic process. मग आता कोणत्या प्रोसेसला तुम्ही polytropic process म्हणणार, आयसोथर्मल प्रोसेसमध्ये काय होतं, PV इज इक्वल टू कॉन्स्टंट होतं. सिमिलरली तुमची एखादी प्रोसेस आहे आणि ती PV रेस टू पॉवर N इज इक्वल टू जर कॉन्स्टंट असेल, म्हणजे P इंटू V रेस टू पॉवर एनी इंडेक्स इज इक्वल टू जर तुमचं कॉन्स्टंट असेल, अशी जर ही इक्वेशन जर तुमचं एखादी प्रोसेस फॉलो करायचं असेल तर दॅट प्रोसेस विल बी कॉल्ड ॲज अ पॉलिट्रॉपिक प्रोसेस. त्या प्रोसेसला आपण काय म्हणणार, पॉलिट्रॉपिक प्रोसेस म्हणणार, ओके. अँड दिस N इज कॉल्ड ॲज अ पॉलिट्रॉपिक इंडेक्स. या Nला काय म्हणतो असतो आपण, N इज नथिंग बट दी पॉलिट्रॉपिक इंडेक्स. या Nला आपण म्हणत असतो पॉलिट्रॉपिक इंडेक्स, ओके. हे खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, याच्यावरती तुम्हाला MCQ विचारले जाऊ शकता, ओके. मग आता मला सांगा या पॉलिट्रॉपिक प्रोसेससाठी मला आता काय करायचं आहे, टोटल वर्क डन कॅल्क्युलेट करायचं आहे. मग टोटल वर्क डन जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर अगेन आय विल ड्रॉ दी PV डायग्राम, ओके. मी परत काय करणार इथं PV डायग्राम शो करणार. लेट्स से दिस इज अ P ॲक्सिस अँड लेट्स से दिस इज अ व्हॉल्यूम ॲक्सिस, ओके. अँड अगेन युअर प्रोसेस इज मूविंग फ्रॉम स्टेट 1 टू स्टेट 2, ओके. स्टेट 1 कडनं स्टेट 2ला मूव्ह झालेली आहे. अँड अगेन आय विल शो हिअर फॉर स्टेट 1ला तुमचं प्रेशर किती असणार आहे P1 आणि व्हॉल्यूम किती असणार आहे V1, बरोबर. आणि सिमिलरली जी स्टेट 2 आहे त्याला व्हॉल्यूम किती असणार आहे V2 आणि त्याला प्रेशर किती असणार आहे, इट विल बी P2, राईट. सी हिअर आता इंटरमिजिएट जर मी एखादा स्ट्रीप जर कन्सिडर केली तर स्ट्रीप काय असणार आहे, ऑब्वियसली याचा ऑर्डिनेट काय असणार आहे, P असणार आहे. आणि ही जी तुमचं पाथ आहे किंवा हा जो कर्व आहे किंवा ही जी प्रोसेस आहे ही कोणतं इक्वेशन फॉलो करते, PV रेस टू N इज इक्वल टू C, ओके. C म्हणजे काय, कॉन्स्टंट, राईट. मग आता याच्यावरनं मी काय राईट करू शकतो की एनी इंटरमिजिएट पॉईंटला जर घेतलं तर P इंटू V रेस टू पॉवर N इज इक्वल टू P1 इंटू V1 रेस टू पॉवर N आणि P2 इंटू V2 रेस टू पॉवर N, ओके. मी असं राईट करू शकतो बिकॉज इट इज अ कॉन्स्टंट क्वांटिटी आणि कॉन्स्टंट क्वांटिटी असेल तर मी डिफरंट स्टेटसाठी याला काय करू शकतो, कम्पेअर करू शकतो, राईट. मग असं जर असेल तर अगेन जसं आपण मागच्या प्रोसेससाठी कॅल्क्युलेट केलं, Pची व्हॅल्यू मी कशी कॅल्क्युलेट करू शकतो, P इज इक्वल टू P V1 रेस टू N डिवाइड बाय V रेस टू N, बरोबर. विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला आय कॅन कॅल्क्युलेट दिस P व्हॅल्यू. मग आता एकदा P व्हॅल्यू भेटली की आपण इझिली काय करू शकतो, वर्क डन कॅल्क्युलेट करू शकतो. हाऊ टू कॅल्क्युलेट दॅट वर्क डन इज इक्वल टू वॉट, इंटिग्रेशन
इंटिग्रेशन ऑफ पी इंटू डी व्ही. मग मला सांगा वर्क डन इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ पी. व्हॉट इज द पी व्हॅल्यू? इट इज नथिंग बट द पी व्ही वन रेस टू पॉवर एन डिवाइड बाय व्ही रेस टू पॉवर एन इंटू काय असणार आहे डी व्ही असणार आहे. बरोबर. आता इथं बघा ऑब्वियसली दिस पी वन इंटू व्ही वन रेस टू पॉवर एन काय आहे? कॉन्स्टंट आहे. आत्ताच बघितलं आपण. ती काय आहे? आपली कॅरेक्टरिस्टिक आहे प्रोसेसची. मग ऑब्वियसली व्हॉट वी विल गेट दॅट डब्ल्यू इज इक्वल टू पी वन व्ही वन रेस टू पॉवर एन इंटिग्रेशन ऑफ डी व्ही डिवाइड बाय व्ही रेस टू पॉवर एन. आणि व्हॉल्यूम कुठनं कुठं चेंज होतं? इट इज चेंजिंग फ्रॉम व्ही वन टू व्ही टू. सो इट इज चेंजिंग फ्रॉम व्ही वन टू व्ही टू. याला जर तुम्ही सॉल्व केलं तर यू विल गेट दॅट टोटल वर्क डन इज इक्वल टू, हे इंटिग्रेशन जर तुम्ही सॉल्व केलं तर टोटल वर्क डन इज इक्वल टू व्हॉट यू विल गेट P1 V1 minus P2 V2 divided by n minus 1. What is this n? N is nothing but the polytropic index, right? So with the help of this formula you can calculate the total work done in the polytropic process. Okay, आणि त्याची n काय असणार आहे? ही polytropic index असणार आहे. बरोबर. त्या polytropic index कोणकोणत्या प्रोसेससाठी किती असतील that we'll see later, right? Now this is all about the पॉलिट्रॉपिक प्रोसेस. मग आता हा जो एन पॉलिट्रॉपिक जी इंडेक्स आहे तुमची, ही एन जी आहे पॉलिट्रॉपिक इंडेक्स जी आहे, दिस एन इज युअर पॉलिट्रॉपिक इंडेक्स. ह्या एन जी पॉलिट्रॉपिक इंडेक्स आहे ही एनची व्हॅल्यू जर तुमची गॅमा एवढी असेल, व्हॉट इज दिस गॅमा? दिस गॅमा इज नथिंग बट दी we can say this gamma is nothing but the adiabatic index. Okay, ह्या गॅमाला आपण काय म्हणत असतो? adiabatic index म्हणत असतो. लेट्स से दिस इज द adiabatic index. ॲक्च्युअली नाव वी आर मुव्हिंग टुवर्ड्स द adiabatic प्रोसेस, राईट. याला म्हणत असतो आपण adiabatic इंडेक्स. जर तुमची एनची व्हॅल्यू या पॉलिट्रॉपिक इंडेक्सची व्हॅल्यू जर गॅमा एवढी असेल, म्हणजेच गॅमा म्हणजे काय? तुमचा adiabatic इंडेक्स. आणि ती कशी कॅल्क्युलेट करू शकता? यू कॅन कॅल्क्युलेट बाय दिस रेशो CP डिवाइड बाय CV. नाव अगेन क्वेश्चन, व्हॉट इज दिस CP and what is this CV? This CP is nothing but the specific heat at a constant pressure. Okay, this CP is nothing but the specific heat at constant pressure. Okay, at constant pressure. And CV obviously काय असणार आहे? specific heat at constant volume. Okay, at constant volume. मग CP by CV चा तुम्ही काय करू शकता? रेशो घेऊ शकता. and with the help of this ratio you will get the adiabatic index. आणि तुमच्या n ची व्हॅल्यू, पॉलिट्रॉपिक इंडेक्सची व्हॅल्यू जर adiabatic इंडेक्स एवढी असेल तर वी कॉल्ड दिस प्रोसेस ॲज अ adiabatic प्रोसेस. त्या प्रोसेसला आपण काय म्हणत असतो? वी कॉल्ड इट ॲज अ adiabatic प्रोसेस. मग adiabatic प्रोसेससाठी आपल्याला वर्क डन कॅल्क्युलेट करायचं आहे. मग adiabatic प्रोसेसची कॅरेक्टरिस्टिक आपल्याला काय भेटली? P इंटू V रेस टू पॉवर गॅमा. बघा आता एनच्या जागी आपला काय आलेला आहे? गॅमा आलेला आहे. And that is equal to what? That is equal to constant. It is equal to constant. This is nothing but the characteristic of our process. मग ही आपल्या प्रोसेसची कॅरेक्टरिस्टिक आहे. सिमिलरली जे पॉलिट्रॉपिक प्रोसेससाठी आपण बघितलं होतं PV रेस टू पॉवर n इज इक्वल टू काय होतं? कॉन्स्टंट होतं. फक्त आता एनच्या जागी काय आलेलं आहे? इथं एनच्या जागी गॅमा आलेला आहे. मग आपण डायरेक्टली जो वरती जे सॉल्व केलेलं आहे इंटिग्रेशन, फ्रॉम दॅट वी कॅन डायरेक्टली कॅल्क्युलेट द वर्क डन. दॅट वर्क डन विल बी इक्वल टू P1 V1 मायनस P2 V2 डिवाइड बाय एनच्या जागी आता काय येईल? गॅमा मायनस 1, राईट. By this formula we can calculate the total work done for the adiabatic process. Okay, with the help of this formula आपण काय करू शकतो? adiabatic process साठी किती वर्क डन होईल हे काय करू शकतो? कॅल्क्युलेट करू शकतो, राईट. आता बघा या adiabatic प्रोसेसमध्ये, इन दिस adiabatic प्रोसेस दिस P1 V1 अँड P2 V2 आपण काय बघितलं? प्रेशर आणि व्हॉल्यूम्स आहे. बरोबर. पण आता इथं बघा मी adiabatic प्रोसेस कधी ऑकर होईल? दिस adiabatic प्रोसेस विल ऑकर वेन वी आर गिविंग द कंडिशन्स लाईक दिस. ओके, इथं जर आपण adiabatic जर वॉल्स जर प्रोव्हाइड केला, लेट्स से दिस इज अ सिलेंडर ओव्हर हिअर, आय एम शोविंग दिस सिलेंडर ओव्हर हिअर. आणि या सिलेंडर जे तुम्ही शो करताय, या सिलेंडरला जर तुम्ही adiabatic वॉल्स जर प्रोव्हाइड केला, इफ यू प्रोव्हाइडेड द adiabatic वॉल्स ओव्हर हिअर, या adiabatic वॉल जर प्रोव्हाइड केला तर दिस जी इथं जी प्रोसेस होणार आहे, दिस प्रोसेस विल बी adiabatic प्रोसेस. ओके, ही जी प्रोसेस होणार आहे ही काय असणार आहे? दिस विल बी adiabatic प्रोसेस. and ही जे adiabatic walls आहे, this adiabatic wall can be again your fixed wall. Okay, this adiabatic wall can be fixed wall or this one can be movable walls. Okay, the MCQ can be asked on the basis of this one. जे adiabatic walls आहे त्या fixed पण असू शकतात, movable पण असू शकतात. Okay, obviously नावामध्येच आहे what is meant by the fixed and what is meant by the movable, right? Now next we want to discuss the polytropic index for different processes. Okay, आता आपण इथं डिस्कस केलं की this n is nothing but your polytropic index, right? मग ही जी polytropic index आहे ही डिफरंट प्रोसेससाठी किती असणार आहे? the MCQs can be asked on the basis of that, right? Now we will discuss that polytropic index for different processes, right? Now see here, how to calculate that polytropic index. First question is how to calculate that polytropic index, right?
नाव सी हिअर पॉलिट्रॉपिक प्रोसेससाठी आपण काय म्हटलं होतं की पॉलिट्रॉपिक प्रोसेससाठी P1 V1 रेस टू n इज इक्वल टू P2 V2 रेस टू n, right? And that will be this will be equal to constant, right? So this equation can be right for the polytropic process. Now from this, if you take the log on both side, if you take the log on both side, तुम्ही जर दोन्ही साइडला जर log जर घेतला तर you will get that P1 into ln of P1 V1 raised to power n इज इक्वल टू ln ऑफ P2 इंटू V2 रेस टू पॉवर n, राईट? हे तुम्हाला इक्वेशन भेटणार आहे. आणि हे सॉल्व केल्यानंतर इफ यू सॉल्व दिस वन, तुम्ही काय भेटणार आहे ln P1 प्लस ln V1 रेस टू पॉवर n इज इक्वल टू ln P2 plus ln of V2 raised to power n, right? And from this again this n will come down and this n will come down, right? So by solving this one you will get the formula to calculate the polytropic index, and that formula will be n is equal to ln of P1 divided by P2 divided by P2 divided by ln of V1 divided by it will be V2 divided by V1, okay? V2 divided by V1. So with the help of this formula you can calculate the polytropic index. विथ हेल्प ऑफ या फॉर्म्युला आपण काय करू शकतो, पॉलिट्रॉपिक इंडेक्स कॅल्क्युलेट करू शकतो. मग आता डिफरंट प्रोसेससाठी ही n ची व्हॅल्यू किती असेल हे आपल्याला डिस्कस करायचं आहे. याच्यावरती तुम्हाला डायरेक्टली MCQ फॉर्म होऊ शकतो. ओके, सी हिअर. सपोज मी जर फर्स्ट प्रोसेस कन्सिडर केली कोणती, आयसोबारिक प्रोसेस. आता आयसोबारिक प्रोसेस काय आहे तुम्हाला माहिती आहे, काय असतं तिथं प्रेशर कॉन्स्टंट असतं, बरोबर? मग बारीक प्रोसेससाठी प्रेशर कॉन्स्टंट आहे. मग आता प्रेशर कॉन्स्टंट असण्यासाठी ही n ची व्हॅल्यू किती असली पाहिजे बघा. आपला P इंटू V रेस टू पॉवर n इज इक्वल टू काय आहे, कॉन्स्टंट आहे. हा जनरल फॉर्म्युला आहे फॉर पॉलिट्रॉपिक प्रोसेस. मग मला जर P इज इक्वल टू कॉन्स्टंट जर पाहिजे असेल, आयसोबारिक प्रोसेस काय आहे, P इज इक्वल टू कॉन्स्टंट. मग P इज इक्वल टू कॉन्स्टंट पाहिजे असेल तर हा V जर मला नको आहे आणि V जर नको असेल तर ही V ची पॉवर किती पाहिजे, इट शुड बी रेस टू पॉवर 0, बरोबर? मग V रेस टू पॉवर जर 0 जर घेतलं तर मला काय भेटणार आहे, ही V रेस टू पॉवर 0 काय असणार आहे, 1 असणार आहे. सो P विल बी इक्वल टू कॉन्स्टंट. मग P इज इक्वल टू कॉन्स्टंट जर मला भेटत असेल कधी, ज्यावेळेस n इज इक्वल टू 0 आहे. मग जर तुम्हाला आयसोबॅरिक प्रोसेस जर तुम्ही म्हणत असाल तर आयसोबॅरिक प्रोसेससाठी n ची व्हॅल्यू किती असणार आहे, दॅट n व्हॅल्यू विल बी इक्वल टू 0. म्हणजे जर तुम्हाला MCQ जर विचारला व्हॉट इज द पॉलिट्रॉपिक इंडेक्स फॉर आयसोबॅरिक प्रोसेस, ऑब्वियसली दॅट n विल बी इक्वल टू व्हॉट, 0, राईट? सो दिस इज व्हेरी इंपॉर्टंट फ्रॉम द MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू. नेक्स्ट वी विल डिस्कस फॉर द आयसोकोरिक प्रोसेस. ओके, अशा प्रकारे आपण काय करतोय, डिफरंट प्रोसेससाठी ह्या पॉलिट्रॉपिक इंडेक्सची काय करतोय, व्हॅल्यू फाइंड आउट करतोय. नेक्स्ट विल डिस्कस फॉर द आयसोकोरिक प्रोसेस. मग आता मला सांगा आयसोकोरिक प्रोसेसची कॅरेक्टरिस्टिक काय आहे, दॅट आयसोकोरिक प्रोसेस सेइंग व्हॉल्यूम इज इक्वल टू कॉन्स्टंट. आयसोकोरिक प्रोसेस काय म्हणते, व्हॉल्यूम काय पाहिजे तुमचं, कॉन्स्टंट पाहिजे. मग आता व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट जर पाहिजे असेल तुमचं तर अगेन तुम्हाला काय करावं लागेल, याला सॉल्व करावं लागेल. आणि याला सॉल्व करून हे n ची व्हॅल्यू किती असली पाहिजे, की ती n ची व्हॅल्यू एवढी जर तुम्ही ठेवली तर तुम्हाला V इज इक्वल टू कॉन्स्टंट भेटेल. ओके, आणि त्यासाठी तुम्हाला काय घ्यावं लागणार आहे, हा जो PV रेस टू पॉवर n इज इक्वल टू जो कॉन्स्टंट आहे त्याचा दोन्ही साईडला लॉग घेऊन त्याला सॉल्व करावं लागणार. बट दॅट इज नॉट इम्पॉर्टंट फ्रॉम द एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. व्हॉट इज इम्पॉर्टंट फ्रॉम द एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू की ही n ची जी व्हॅल्यू डिफरंट प्रोसेससाठी आहे, दॅट इज इम्पॉर्टंट. ओके, सो आय एम डायरेक्टली गिविंग ओव्हर यू व्हॉट विल बी द n व्हॅल्यू, अँड फॉर आयसोकोरिक प्रोसेस दॅट n व्हॅल्यू विल बी इक्वल टू इन्फिनिटी. ओके, इफ यू पुट n इज इक्वल टू इन्फिनिटी and that time only you will get that volume is equal to constant. Okay, I am not giving in detail explanation how that n is equal to infinity for isochoric process because it is not important from the exam point of view. The derivation is not important, but they can directly ask this MCQ what is the polytropic process for this isochoric process, right? See, next is nothing but the isothermal process. Now for isothermal process, for this isothermal process your polytropic index is nothing but n is equal to 1. Okay, n is equal to 1 is nothing but the isothermal process. Obviously बघा आपला फॉर्म्युला काय आहे, P इंटू V रेस टू पॉवर n इज इक्वल टू कॉन्स्टंट. आणि आयसोथर्मल प्रोसेससाठी आपण कॅरेक्टरिस्टिक काय सांगितली होती, PV इज इक्वल टू कॉन्स्टंट. मग PV इज इक्वल टू कॉन्स्टंट पाहिजे असेल तर ऑब्वियसली या n ची इंडेक्स किती असली पाहिजे, n शुड बी इक्वल टू 1. त्यावेळेस तुम्हाला काय भेटेल, PV इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके, सो व्हॉट विल बी दी पॉलिट्रॉपिक इंडेक्स फॉर दिस आयसोथर्मल प्रोसेस, ऑब्वियसली n इज इक्वल टू 1, राईट? सो नेक्स्ट वी वॉन्ट टू डिस्कस फॉर द ॲडियाबॅटिक प्रोसेस. मग ॲडियाबॅटिक प्रोसेससाठी फॉर ॲडियाबॅटिक प्रोसेससाठी आपण काय म्हटलं होतं, दॅट PV रेस टू पॉवर गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके, आणि इथं जी n ची व्हॅल्यू ऑब्वियसली काय पुट केलेली आहे, आपण गॅमा पुट केलेली आहे. म्हणजेच ॲडियाबॅटिक प्रोसेससाठी जी पॉलिट्रॉपिक इंडेक्स असणार आहे त्याची व्हॅल्यू किती असणार, इट विल इक्वल टू गॅमा. अँड हा गॅमा काय आहे, दिस गॅमा इज नथिंग बट द ॲडियाबॅटिक इंडेक्स. अँड हाऊ टू कॅल्क्युलेट दॅट वन, ऑब्वियसली इट इज इक्वल टू CP डिवाइड बाय CV, राईट? अँड दिस CP इज नथिंग बट द स्पेसिफिक हीट ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर, अँड CV इज नथिंग बट द स्पेसिफिक हीट ॲट अ
constant volume, right? So these are the different polytropic index values for different processes, right? इथं तुम्ही जर बघितलं तर आपल्याला प्रत्येक प्रोसेससाठी काहीतरी एक पॉलिट्रॉपिक इंडेक्स भेटते, बरोबर. मग याच्यावरून आपण कन्क्लुजन काय काढू शकतो? वी कॅन ड्रॉ दी कन्क्लुजन ओव्हर हिअर. अँड व्हॉट इज दॅट कन्क्लुजन? दॅट की एव्हरी जी रिव्हर्सिबल प्रोसेस आहे बघा, आपण ह्या सगळ्या प्रोसेस डिस्कस केल्या. ह्या कोणत्या प्रोसेस होत्या? रिव्हर्सिबल प्रोसेस होत्या. आणि प्रत्येक रिव्हर्सिबल प्रोसेससाठी आपल्याला काय भेटलेली आहे? एक पॉलिट्रॉपिक इंडेक्सची व्हॅल्यू भेटलेली आहे, बरोबर. मग याच्यावरून काय कन्क्लुजन काढू शकतो आपण? की एव्हरी रिव्हर्सिबल प्रोसेस इज पॉलिट्रॉपिक प्रोसेस. प्रत्येक जी रिव्हर्सिबल प्रोसेस आहे ती काय असणार आहे? पॉलिट्रॉपिक प्रोसेस असणार आहे, बरोबर. दिस इज द इम्पॉर्टंट कन्क्लुजन. आणि ही पॉलिट्रॉपिक प्रोसेस विथ व्हॉट? विथ डिफरंट व्हॅल्यू ऑफ एन. ओके, डिफरंट व्हॅल्यू ऑफ दी पॉलिट्रॉपिक इंडेक्स. सो दिस इज द इम्पॉर्टंट कन्क्लुजन. याच्यावरती तुम्हाला काय करू शकता? डायरेक्टली MCQ फॉर्म होऊ शकतो, राईट. फॉर एव्हरी रिव्हर्सिबल प्रोसेस द पॉलिट्रॉपिक इंडेक्स इज एक्झिस्ट अँड इट इज डिफरंट फॉर डिफरंट प्रोसेसेस, राईट. सो दिस इज ऑल अबाउट दी टुडेज लेक्चर. आपण काय केलेलं आहे की ज्या काही PDV वर्क आहे डिफरंट प्रोसेससाठी PDV वर्क काय केलेलं आहे? डिस्कस केलेलं आहे, बरोबर. याच्यावरती ज्या काही आपण प्रत्येक प्रोसेससाठी वर्क डन कॅल्क्युलेट केलेलं आहे ते वर्क डनचे फॉर्म्युलेज इम्पॉर्टंट आहे. कोणत्या प्रोसेसमध्ये किती वर्क डन होईल किंवा कुठं जी वर्क डन 0 असेल किंवा कोणत्या प्रोसेससाठी पॉलिट्रॉपिक इंडेक्स किती असेल याच्यावरती तुम्हाला डायरेक्टली MCQ फॉर्म होऊ शकता, राईट. सो आपण काय केलेलं आहे? PDV वर्क बघितलेलं आहे फॉर व्हेरियस रिव्हर्सिबल प्रोसेसेस. आणि स्पेसिफिकली आपण कोणासाठी बघितलं? फॉर क्लोज्ड सिस्टीम. ओके, फॉर ओपन सिस्टीम इट बिकम्स व्हेरी कॉम्प्लिकेटेड. दे विल नॉट आस्क यू इन द एक्झाम, राईट. सो बेसिकली प्रिपेअर फॉर these closed systems. So we'll stop in this lecture, and from the next lecture onward we'll start our first law of the thermodynamic and second law of the thermodynamic. Okay, so we'll stop here. Thank you.